नमस्कार. हॅलो 24 तास मध्ये मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमात आपण विविध विषयांवर चर्चा करत असतो आणि आज आपण शैक्षणिक विषयावर चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय आहे परदेशातील वैद्यकीय शिक्षण आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ञ डॉक्टर प्रवीण दोरके आणि डॉक्टर योगेश वाघ. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी दोन्ही तज्ञांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. खरं तर परदेशात जाऊन वैद्यकीय शिक्षण घेण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी संपूर्ण संधीबाबत आज आपण खरं तर चर्चा करणार आहोत. ही चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत रशियन मेडिकल एज्युकेशन एजन्सीचे संचालक डॉक्टर प्रवीण दोरके आणि सहसंचालक डॉक्टर योगेश वाघ आहेत. डॉक्टर प्रवीण दोरके हे स्वतः रशियातील नामांकित विद्यापीठातून आपलं त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलंय. तसंच त्यांनी भारतात रेडिओलॉजीचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते भारतीय विद्यार्थ्यांना रशियात वैद्यकीय प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी मार्गदर्शन करतात. तर डॉक्टर योगेश वाघ हे देखील गेल्या अनेक वर्षांपासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. मुलांना परदेशातील वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी ते मदत करतात. डॉक्टर योगेश वाघ यांना रशियाकडून शिष्यवृत्ती मिळाली आणि त्यानंतर त्यांनी रशियात जाऊन वैद्यकीय शिक्षणही घेतलंय. चला तर परदेशातील वैद्यकीय शिक्षणाविषयी आपण विस्तृत चर्चा करूया या दोन्ही तज्ञांशी लगेचच. सर, तुमच्या दोघांचेही पुन्हा एकदा स्वागत आहे आणि सगळ्यात पहिला प्रश्न मला वाघ सरांना विचारायचा आहे. कारण वैद्यकीय शिक्षण परदेशात जाऊन घेण्यासाठी आता विद्यार्थ्यांसमोर खरं तर वेगवेगळे देशांचे ऑप्शन्स उपलब्ध आहेत. मात्र सगळ्यात जास्त विद्यार्थी जे आहेत ते रशियाला पहिला प्रेफरन्स देतात. त्याचं नेमकं कारण काय आहे त्याविषयी काय सांगाल? खूप चांगला प्रश्न आहे. खरं तर आता पाहता भारताची स्थिती, आपल्याकडे आता मुलांचा कल, सगळ्या स्टुडंट्सचा कल जो वैद्यकीय क्षेत्राकडे जाण्याचा खूप वाढत चाललेला आहे. त्यामुळे कॉम्पिटिशन एवढी वाढत चालली आपल्याकडे की अवेलेबिलिटी ऑफ सीट्स आणि अपीअरिंग स्टुडंट्स हा रेशो काय आपल्याला फुलफिल करता येत नाही. त्यामध्ये बरेचसे होतकरू विद्यार्थी ज्यांची फार इच्छा असते पण काही ठराविक कमी मार्कांमुळे त्यांना इकडे संधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे अगदीच नक्कीच परदेशामध्ये बरेच ऑप्शन्स त्यांना अवेलेबल आहेत. त्यामध्ये कम्पॅरेटिव्हली जर बघितलं तर रशिया हा ऑप्शन पहिल्या प्राधान्याला जातो. याचं कारण काय, आपला आणि रशियाशी जे काय सांस्कृतिक आपले व्यवहारिक रिलेशन्स प्लस शिक्षणाच्या दृष्टिकोनातून जे बायलॅटरल ट्रीटीज साईन झालेले आहेत त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना रशियामध्ये जास्त कम्फर्टेबल वाटतं. त्यात त्यांच्या अभ्यासाची जी पद्धत आहे, त्यांची जी वे ऑफ पॅटर्न आहे तो आपल्या मुलांना आत्मसात करायला तेवढं सोपं पडतं. त्या पलीकडे परदेशामध्ये जाऊन जेव्हा आपण शिक्षण घेतो, इथे आल्यावर मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाची जी आपल्याला एक्झिट एक्झाम द्यावी लागते तर त्या सिलेबसला अनुरूप असं शिक्षण आपल्याला रशियामध्ये मिळतं. त्यामुळे मला वाटतं नक्कीच रशिया हे प्रथम प्राधान्यावर आपण देऊ शकतो. अगदी. आता डॉक्टर, तुम्ही आता सांगितलं की रशिया आणि आपले संबंध खूप चांगले आहेतच आणि त्याचबरोबर रशियामधल्या शिक्षणाविषयी प्रत्येकालाच अशी माहिती आहे आणि थोड्याफार प्रमाणात रशियामध्ये गेल्यावरती एक वेगळं वातावरण पाहायला मिळतं आणि अर्थातच संबंध चांगले असल्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना तिथे सुरक्षित देखील वाटतं. हे सगळी ही कारणं आहेतच. पण त्याचबरोबर डॉक्टर प्रवीण, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. कारण की रशियामध्ये मेडिकल युनिव्हर्सिटी आहेत आणि त्यापैकी नामांकित विद्यापीठं नेमकी कोणती आहेत आणि ज्या ठिकाणी जाऊन आपले भारतीय विद्यार्थी तिथे जाऊन वैद्यकीय शिक्षण घेऊ शकतील? नक्कीच. आता आपण जर पाहिलं तर रशियामध्ये जवळजवळ 50हून अधिक हे मेडिकल युनिव्हर्सिटीज आहेत. पण आता हे सगळ्याच मेडिकल युनिव्हर्सिटीज हे काही इंग्लिश मीडियम नाही आहेत किंवा आपण असं म्हणू शकतो की यामध्ये ठराविक युनिव्हर्सिटीज ज्या आहेत त्या फुल इंग्लिश मीडियम आहेत आणि बाकीच्या ज्या काही युनिव्हर्सिटीज आहेत यामध्ये बायलिंग्वल कोर्सेस अवेलेबल असतात. आता हे बायलिंग्वल कोर्सेस म्हणजे काय, जिथे की आपल्याला पहिले काही सुरुवातीचे वर्ष आपल्याला इंग्लिशमध्ये शिकवलं जातं, त्यानंतर काही जे शेवटचे वर्ष असतात त्यांना ते रशियनमध्ये शिकवलं जातं. तर अशा काही युनिव्हर्सिटीजमध्ये मुलांना आपल्या नक्कीच थोडा त्रासदायक ठरतो अभ्यासक्रम. तर त्यामुळे पालकांनी कधीही ऍडमिशन सेक्युअर करण्याच्या पहिल्या काही गोष्टी आहेत ज्या आपण ठराविक पाहिल्या पाहिजेत, ज्या सिरियसली विचार केला पाहिजे. ज्यामध्ये की सर्वप्रथम मी असं सांगेल की आपण एखादी युनिव्हर्सिटी चूज करतोय तर ही युनिव्हर्सिटी जी आहे ती पूर्ण इंग्लिश मीडियम आहे की नाही हे पालकांनी शहानिशा केली पाहिजे. त्यानंतर ही आपण जी युनिव्हर्सिटी चूज करतोय ती पूर्ण एमसीआयने रिकॉग्नाइज केलेली आहे का हे पाहणं फार महत्वाचं आहे. कारण की उद्या आपल्याला शिक्षण पूर्ण करून भारतामध्ये येऊन प्रॅक्टिस करायची आहे. जर एमसीआय रिकॉग्नाइज्ड असेल तर आपण भारतामध्ये गव्हर्नमेंट मध्ये प्रॅक्टिस करू शकतो, फक्त प्रायव्हेट मध्ये प्रॅक्टिस करू शकतो किंवा स्वतःचंही आपलं क्लिनिक ओपन करू शकतो. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पालकांनी हे पाहिले पाहिजे की तिथून शिकून आलेले विद्यार्थी किंवा तिथून किती मुलं पास आउट झालेले आहेत. तर हे जर आपण पाहिलं तर त्या कॉलेजची आपल्याला क्वालिटी एक समजू शकते. कारण की काय आहे की आपण पालक सगळीकडे युनिव्हर्सिटीज पाहायला जाऊ शकत नाहीत. तर त्यामुळे त्यांना क्वालिटी कशी समजेल तर मग ह्या गोष्टीने की तिकडनं शिकून आलेले विद्यार्थी जे आपल्या आजूबाजूला आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये आहेत
जर हे चांगल्या ठिकाणी काम करत असतील, चांगली प्रॅक्टिस करत असतील किंवा आपल्या गव्हर्नमेंटला जॉब करत असतील, तर खरं रीतीने आपण सांगू शकतो की त्या कॉलेजची क्वालिटी आहे ती एक उत्तम दर्जाची आहे. किंवा तिथे जी सिस्टम आहे, एज्युकेशन सिस्टम म्हणा किंवा मग एज्युकेशन क्वालिटी म्हणा किंवा त्यांचं करिक्युलम जे बनलेलं आहे ते व्यवस्थित बनलेलं आहे, जेणेकरून आपले विद्यार्थी उद्या जातील ते शिकायला तर त्यांना असं नवीन काहीतरी वाटणार नाही. तिथे ऑलरेडी आपले बरेचसे विद्यार्थी शिक्षण घेत असतील आणि तिथे एक करिक्युलम व्यवस्थित बनल्यामुळे आपले विद्यार्थी सहजरित्या तिथे प्रामाणिकपणे अभ्यास करू शकतील. बरोबर. आता तुम्ही सांगितलं तसं की कुठल्या कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये आपण खरं तर प्रवेश घेऊ शकतो, कशा पद्धतीने हा प्रवेश मिळू शकतो, ह्या सगळ्याबद्दल खरं तर आपल्याला अधिक माहिती जाणून घ्यायचीच आहे. डॉक्टर वाघ तुमच्याकडे येणार आहे, कारण की बऱ्याचदा असं होतं की नॉर्थर्न मेडिकल युनिव्हर्सिटीबद्दल ऐकलं जातं, मात्र ही युनिव्हर्सिटी नेमकं काय आहे, ह्याबद्दल काय सांगाल त्याविषयी? या युनिव्हर्सिटीबद्दल जर अगदी सखोल माहिती हवी असेल तर आपल्याकडे युनिव्हर्सिटीचे जे मुख्य संचालक आहेत, जे इंटरनॅशनल डिपार्टमेंट सांभाळतात, डॉक्टर युरी समार्को यांच्याचकडनं आपण पूर्णतः ती माहिती घेऊ शकतो. अगदी तो व्हिडिओ आपण लावू शकतात त्याच्यावर. अगदी आपण पाहूयात त्यांनी काय म्हटलंय. तेव्हा आत्ताच आपण खरं नॉर्थर्न स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी विषयी जाणून घेतलेला आहे आणि नक्कीच आपल्या विद्यार्थी आणि पालकांना लक्षात आलं असेल की कशा पद्धतीचं त्या ठिकाणी शिक्षण दिलं जातं, कशा पद्धतीच्या या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी उपलब्ध आहेत एकूणच शिक्षणाबद्दल. डॉक्टर प्रवीण, मला तुमच्याकडे यायचं आहे. अर्थातच शिक्षणाबद्दल बऱ्याचदा असं होतं की परदेशात जायचं म्हणजे साशंकता निर्माण होत असते, शंका निर्माण होत असतात. तर अशा वेळेस आपल्या विद्यार्थी आणि पालकांना ह्या युनिव्हर्सिटीजमध्ये नेमक्या कोणत्या कोणत्या सुविधा मिळणार आहेत त्याविषयी काय सांगाल? नॉर्दर्न स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी किंवा ओरेनबर्ग स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी या दोन्ही युनिव्हर्सिटी गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज आहेत रशियामधील. आता आपण नॉर्दर्न स्टेट बद्दल बोलायला गेलं तर नॉर्दर्न स्टेटमध्ये आज जवळजवळ 1300च्या वरती भारतीय विद्यार्थी हे शिक्षण घेत आहेत. तर या सर्व विद्यार्थ्यांना राहण्यासाठी एक स्वतंत्र सुविधा केलेली आहे, जिथे फक्त भारतीय विद्यार्थी अकोमोडेट केले जातात. यांच्यासाठी आपल्याला एक 5 हॉस्टेल्स युनिव्हर्सिटीने प्रोव्हाइड केलेले आहेत, जिथे फक्त भारतीय विद्यार्थी हे राहतील. त्यानंतर मुलींसाठी एक स्वतंत्र हॉस्टेल्स अवेलेबल आहेत, जिथे फक्त मुलींच्या हॉस्टेल्समध्ये मुली राहू शकतात. हॉस्टेल्समध्ये सगळ्या सुविधा युनिव्हर्सिटीने प्रोव्हाइड केलेल्या असतात, जसं की सेंट्रलाइज हिटिंग सिस्टम. त्यानंतर त्यांना हॉस्टेल्समध्ये जे काही इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, जे काही वॉर्डरोब लागतात, हे सगळं युनिव्हर्सिटी प्रोव्हाइड करते. यानंतरच युनिव्हर्सिटी गव्हर्नमेंट असल्यामुळे आपल्या युनिव्हर्सिटी नॉर्दर्न स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीच्या जवळजवळ शहरामध्ये 6 ते 7 गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत, जिथे आपले स्टुडंट्स तिथे प्रॅक्टिस करू शकतात. याने नंबर ऑफ पेशंट्स वाढतात आणि नंबर ऑफ डॉक्टर्सही वाढले आहेत, कारण की 6 ते 7 जे जर आपण युनिव्हर्सिटीला कनेक्ट केले तर ऑब्व्हियसली ते मुलांसाठी एक मोठं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होतं, जिथे की टीचर्स जे आहेत ते त्यांचे डॉक्टर्सच असणार आणि त्यांना ते शिकवायला सोपं पडतं. तर अशा प्रकारे नॉर्दर्न स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये असा हा ह्यूज इन्फ्रास्ट्रक्चर आहे. बरोबर. अर्थातच तुम्ही आता सांगितलं की सुविधा तर खूप चांगल्या आहेतच आणि शिक्षण पद्धती देखील उत्तम अशी आहे आणि आपले विद्यार्थी आहेत, आत्तापर्यंत अनेक हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी शिकून आलेले आहेत. डॉक्टर वाघांकडे मला यायचं आहे की रशियन मेडिकल एज्युकेशन तुम्ही आत्ता हे करत ह्या अंतर्गत अनेक विद्यार्थ्यांना ह्या सगळ्यासाठी मदत करत आहात, प्रवेश प्रक्रियेसाठी मदत करत आहात. ह्याबद्दल मला जाणून घ्यायचं ही नेमकी प्रवेश प्रक्रिया कशी असते आणि विद्यार्थ्यांना तुम्ही कशा पद्धतीने मदत करतात? विद्यार्थी जेव्हा आमच्याकडे येतो तेव्हा त्यांचं आम्ही पर्सनल काउन्सिलिंग करतो, कारण प्रत्येक विद्यार्थी, आता आपल्याला भारताची परिस्थिती माहिती आहे की भारतामध्ये विविध बोर्डमधनं विद्यार्थी आपल्याकडे येतात. त्यामुळे प्रत्येकाचं जे कॅलिबर असतं ते आपल्याला त्यांच्या मार्कांवरनं अॅनालाइज करता येत नाही. त्यामुळे आम्ही त्यांचं काउन्सिलिंग करतो, त्यांचा मार्क 10वीचे 12वीचे गृहीत धरतो, त्याच्यानुसार त्यांना सजेस्ट कोणते विद्यापीठ करायला पाहिजे हे आम्ही ठरवतो. त्या पलीकडे मग कोणत्या विद्यापीठानुसार काय तिकडची प्रोसेस आहे, तिकडचं ऍडमिशन प्रोसिजर काय आहे, त्याच्यामध्ये डॉक्युमेंटेशनच्या थ्रू आउट म्हणजे स्टार्टिंग त्यांच्या पासपोर्ट पासनं असिस्ट करणं तर अगदी त्यांच्या डिपार्चर पर्यंत तिकडे हॉस्टेलमध्ये पोहोचवणं. डॉक्टर प्रवीण सर हे स्वतः तिकडे 3 ते 4 महिने असतात, त्यामुळे पूर्णतः मुलांना कुठल्याही प्रकारे अडचण येऊ नये याची आम्ही नक्कीच खबरदारी घेतो. बरोबर. आता तुम्ही म्हणालात तसं की कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये ह्यासाठी खरं तर तुम्ही दोघंही सतत प्रयत्नशील असतातच आणि रशियन मेडिकल एज्युकेशन तुमची जी संस्था आहे ती देखील प्रयत्नशील असते. मात्र सध्या आपण पाहिलं प्रवीण सर की कोरोनाचा काळ सुरू आहे आणि त्यामुळे बऱ्याचदा असं होतंय की कोरोना काळात आपल्या विद्यार्थ्यांना किंवा आपल्या मुलांना परदेशात पाठवणं कितपत शक्य होऊ शकतं किंवा ते कितपत सुरक्षित आहे याबद्दल थोडीशी पालकांना चिंता वाटते. तर त्याविषयी काय सांगाल?
नक्कीच. कोविड-19 मुळे बरेचसे पालक हे भयभीत असतात, की आपले विद्यार्थी उद्या परदेशात जातील, तर त्यांना तिथे सोयी-सुविधा किंवा मग डिसीज झालाच तर पुढे काय होईल? तर मी असं सांगू शकेल, की कोविड-19 जो आता आपल्याकडे चालू आहे पॅन्डेमिक, तर याच्यामध्ये ॲडमिशन प्रोसिजर त्यामुळे आपले लांबलेत. पण ॲडमिशन प्रोसिजर किंवा त्यांच्या शिक्षणावरती काहीही अडचण येणार नाही. आता जे युनिव्हर्सिटीने सांगितल्याप्रमाणे आता त्यांचे जे फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरचे विद्यार्थी आहेत, यांना ऑनलाईन क्लासेस ते सुरू करतायत. आणि याच्यामध्ये जेणेकरून त्यांना जी एज्युकेशन क्वालिटी आहे किंवा एज्युकेशन जे आहे हे सुरळीत त्यांचं चालू राहील. त्यामध्ये जर शेवटच्या वर्षाचे जे विद्यार्थी आहेत, जसं की 5th आणि 6th इयरचे विद्यार्थी, त्यांना मॅक्सिमम तर हॉस्पिटल्समध्ये प्रॅक्टिस असते. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना त्यांनी परत युनिव्हर्सिटीमध्ये बोलवलेलं आहे, जेणेकरून तिथे ते प्रॅक्टिस करू शकतात. आणि तेच करून आपण पालकांना आज सेमिनार थ्रू आपण सगळी माहिती देण्याचा प्रयत्नही करतोय. बऱ्याचशा शहरामध्ये आपण सेमिनार कंडक्ट करतोय, जसं की आता 17 तारखेला आपण बीडमध्ये हॉटेल शांताई इथे आपण एक सेमिनार घेतोय युनिव्हर्सिटीच्या मार्फत. त्यानंतर औरंगाबादला हॉटेल सिल्वर इनला आपण सेमिनार ठेवतोय 18 तारखेला संडेला, जो की 12 वाजता आहे. तर अशा रीती आपण एकतर सेमिनार कंडक्ट करतोय. दुसरी गोष्ट म्हणजे आपण वेबिनार्स थ्रू जे पालक येऊ शकत नाहीत माहिती घेण्यासाठी, तर त्यांना ऑनलाईन वेबिनार थ्रू सगळी माहिती दिली जाते, जेणेकरून ते वेळेवर सगळी माहिती घेऊ शकतात आणि हे आपली प्रोसेस स्टार्ट करू शकतात. कोविडमुळे कुठलाही परिणाम हा ऍडमिशन प्रोसिजरला किंवा त्यांच्या एज्युकेशन सिस्टमला झालेला नाहीये. त्यांचं एज्युकेशन हे सुरळीत सुरू राहील. आता आजही जर आपण पाहिलं तर हॉस्टेलमध्ये तिथे आता शिक्षण घेत असलेले जे विद्यार्थी होते, ते आजही जवळपास 500च्या वरती विद्यार्थी तिथे थांबलेत त्यांच्या स्वतःच्या निर्णयाने. बरेचसे विद्यार्थी कोविड सुरू झाल्यानंतर रिटर्न आले भारतामध्ये, पण असे बरेचसे विद्यार्थी आहेत जे तिथे आजही हॉस्टेलमध्ये आहेत. तर मी हे सांगू इच्छितो की आजही एकाही विद्यार्थ्याला कोविडचा संसर्ग हा झालेला नाहीये. कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी ही त्यांची चांगली देखभाल करत आहे आणि हॉस्टेल्समध्ये हे सगळ्या सुविधा असल्यामुळे त्यांना कुठेही बाहेर निघायचं काम नाहीये. म्हणजे हॉस्टेल्समध्ये त्यांना लॉन्ड्रीही पुरवली जाते, त्यानंतर त्यांना जेवण किंवा इंडियन मेसची जी सुविधा आहे ती आपण तिथे हॉस्टेल्समध्ये त्यांना अवेलेबल करून दिलेली आहे. त्यामुळे त्यांना कुठे बाहेर जाण्याची शक्यता कमी आहे. त्यानंतर युनिव्हर्सिटीने हॉस्टेल्समध्येच क्लासेस अरेंज केलेले आहेत, जेणेकरून ते त्यांचं ट्रॅव्हलिंग जे आहे तेवढं कमी करता येईल तेवढं आपण कमी करतोय आणि ह्या संसर्गातून आपण मुलांना नक्कीच वाचवतोय. अगदी म्हणजे थोडक्यात कोविड असूनही तिथे त्या ठिकाणी व्यवस्थित काळजी घेतली जाते आपल्या विद्यार्थ्यांची. आणि ज्यांना कोणाला परदेशात जाऊन जर शिक्षण घ्यायचं असेल, वैद्यकीय शिक्षण घ्यायचं असेल, त्यांनी नक्कीच खरं तर जाऊन घ्यायला हरकत नाहीये. रशियन मेडिकल एज्युकेशन संस्था जी आहे ती तुम्हाला ह्या सगळ्यासाठी मदत करणार आहे. कशा पद्धतीने प्रवेश घेता येणार आहे याबद्दलचं सगळं मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे. खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधायचा आहे. त्याचबरोबर या सेमिनार्समध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. सर, आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. ब्रेक नंतर हॅलो 24 तास हे आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय ती म्हणजे परदेशातील वैद्यकीय शिक्षणाविषयी. आणि माझ्यासोबत आहे डॉक्टर प्रवीण आणि डॉक्टर योगेश वाघ. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण खरं तर एकूणच रशियातल्या एकूण शिक्षण पद्धतीविषयी जाणून घेत होतो. मात्र डॉक्टर वाघ, मला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे, कारण की रशियामध्ये जाऊन आपण शिक्षण घेणार आहोत. कारण पूर्ण शिक्षण आपलं भारतात झाल्यावरती रशियामधली शिक्षण पद्धती आणि भारतातली शिक्षण पद्धती याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असणार आहे. तर ह्या अभ्यासक्रमाविषयी मला जाणून घ्यायचंय, काय सांगाल? तसं तुलना करण्यात काही नाहीये, पण तिकडची अभ्यासक्रम पद्धती खूपच प्रॉपरली त्यांनी केलेली आहे, जी की आपल्याला भारतामध्ये प्रायव्हेट कोचिंग थ्रू ग्रुप ट्युशन्स मधनं जी आपल्याला अपेक्षा असते ती तिकडे पूर्तता ऑलरेडी रशियामध्ये एक नॉर्मल लेक्चर्स मध्ये होते. इकडे नॉर्मली एका लेक्चर हॉलमध्ये साधारणतः 100-150 विद्यार्थी असतात, पण नंतर जेव्हा त्यांचे ग्रुप तयार होतात तर ग्रुप ते 10 ते 12 विद्यार्थी फक्त असतात. त्यामुळे तिथल्या शिक्षकांना 1-to-1 सेशन घेणं तेवढं सोपं पडतं. रेग्युलरली डेली तिकडे एक टेस्ट घेतल्या जातात आणि त्या टेस्ट मध्ये मुलांना जे लेक्चर मध्ये शिकवलं जातं त्याची ती परीक्षा असते. दररोजच्या त्या परीक्षा जर मुलांनी क्लिअर केल्या असतील तरच त्यांना फायनल एक्झामला अपिअर व्हायला त्यांना तिकडे परमिशन मिळते. त्यामुळे मुलांकडनं एवढ्या प्रकारे सराव केले जातं की जेणेकरून नंतर पुढे जेव्हा मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाची जी एक्झिट एक्झाम आहे त्याला एलिजिबल होण्यासाठी मुलांना तेवढं जास्त त्रासदायक किंवा जास्त अवघड पडत नाही. अगदी. योगेश सर, आता तुम्ही सांगितलं तसं अभ्यासक्रम तसा आपण बघितला तर खूप छान पद्धतीने त्यांनी चांगल्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि MCA म्हणजे मेडिकल एज्युकेशनची एक्झाम असते त्याचा देखील खरं तर मुलांना फार चांगला फायदा होतो. याबद्दल मला डॉक्टर प्रवीण तुमच्याकडनं जाणून घ्यायचं MCIच्या एक्झाम विषयी. आता MCI बद्दल बऱ्याचशा पालकांमध्ये किंवा स्टुडंट्समध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे की त्यांचे एक असा संभ्रम असतो की ही जी परीक्षा आहे ती अतिशय टफ आहे
किंवा या परीक्षेचा जो निकाल आहे तो अतिशय कमी आहे, तर मी याबद्दल असं सांगू शकतो की हो, ही परीक्षा बऱ्यापैकी एक टफ एक्झाम असते, कारण की हिला नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन NB ही कंडक्ट करते, जे की नीट UG किंवा नीट PG कंडक्ट करतात. ही ती संस्था आहे. पण असं घाबरून जाण्यासारखं काहीही कारण नाहीये, कारण की आपण जर युनिव्हर्सिटी चांगली चूज केली, जेणेकरून तिथे एज्युकेशन क्वालिटी जर आपल्याला चांगली मिळाली, तर ही परीक्षा आपण नक्कीच एकदम सोप्या रीते पास होतो. जसं की मी पहिले सांगितलं की नॉर्दर्न स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, आता ह्या युनिव्हर्सिटीमध्ये आपण मुलांकडनं MCIचा अभ्यास हा पूर्ण करून घेतो, जेणेकरून त्यांना युनिव्हर्सिटीमध्ये काय शिकवलं जातं ते तर ठीकच आहे, पण आपण मुलांसाठी एक स्पेशल क्लासेस अरेंज करतो, जिथे की त्यांना एक्झामचं स्वरूप समजलं जातं, सिलेबस किती आहे, कसं आहे, कशा रीते ते हँडल करायचं किंवा रिव्हिजन कसं करून घ्यायचं, आपण हे मुलांकडनं रेग्युलरली इंटरव्ह्यू बेसिसवर करून घेतो. त्यामुळे MCI जी आतापर्यंत एक्झाम होती, तर याच्यामध्ये नक्कीच नॉर्दर्न स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीचा रिझल्ट हा आतापर्यंत जर आपण पाहिला तर हा सर्वात उत्तम रिझल्ट आहे. जर महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं तर MCIची एक्झाम पास करूनही मुलं आपली आज पूर्ण PG केलेली आहे, बऱ्याच जणांनी MD मेडिसिन, PG पॅथॉलॉजी हे सगळ्यामध्ये चांगलं शिक्षण घेतलेलं आहे आणि ते आज बऱ्यापैकी ते काम करत आहेत. तुम्ही कुठलंही नामांकित हॉस्पिटल पाहिलं तर तिथे आज नॉर्दर्न स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीचा हा एक विद्यार्थी पास आउट आहेच, म्हणजे जो आज ते काम करतोय. तर त्याचप्रमाणे जर आपण परीक्षाबद्दल बोलायला गेलं, MCIची जी एक्झाम होती आतापर्यंत, तर त्यामध्ये 300 मार्काची एक्झाम होती, ज्यामध्ये आपल्याला 50% मार्किंग पासिंगला असतात. तर यामध्ये आपल्याला कुठलंही निगेटिव्ह मार्किंग आतापर्यंत नव्हतं. म्हणजे आपण 50 मार्क मिळवले की 50% मार्क मिळवले की आपण इथे इलिजिबल होतो इथे प्रॅक्टिस करण्यासाठी, किंवा गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेटला. आता जे आपण आता ऐकतोय काही दिवसापूर्वी जे MCI डिमॉलिश होऊन आपण एक नवीन संस्था फॉर्म झाली आहे, तर त्यामध्ये असं काही ते चेंजेस करताय की नेक्स्ट जी परीक्षा येणार आहे, तर ही सर्वांनीच ऐकलीच असेल. तर त्यामध्ये कसं आहे की जे भारतामध्ये शिक्षण घेत आहेत विद्यार्थी, जसं की कोणी गव्हर्नमेंटला आहे, कोणी प्रायव्हेटला आहे किंवा डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये, ही एक एक्झाम कॉमन प्लॅटफॉर्म राहणार आहे. बाहेरून परदेशातून शिक्षण घेऊन आलेले जे विद्यार्थी आहेत, फॉरेन मेडिकल एज्युकेशन जे आपले ग्रॅज्युएट्स आहेत, तर यांनाही ही परीक्षा कॉमन राहणार आहे. म्हणजे उद्या हा फरक राहणार नाही की आतापर्यंत फक्त जी बाहेरच्या मुलांची क्वालिटी चेक केली जात होती ती इथल्या मुलांची नाही, तर सगळ्यांसाठी एक कॉमन प्लॅटफॉर्म राहणार आहे. ही परीक्षाचं स्वरूप आता लवकरच गव्हर्नमेंट इश्यू करेल की कशा प्रकारे ही परीक्षा राहील वगैरे. त्यानंतर या परीक्षेमधून पास झाल्यानंतर आपले जे बाहेरून आलेले विद्यार्थी आहेत, यांना इथे प्रॅक्टिस करण्याची एक इलिजिबिलिटी सर्टिफिकेटही मिळेल. त्यानंतर त्यांना PG जी पोस्ट ग्रॅज्युएशनचं आपण जे वेगळी एक्झाम देत होतो आतापर्यंत, जसं की आतापर्यंत आपण नीट PG ही परीक्षा आपल्याला PG ऍडमिशनसाठी आपल्याला द्यावी लागायची, तर आता गव्हर्नमेंट ही नेक्स्टच्या थ्रूच आपण PGलाही ऍडमिशन घेऊ शकतो अशी एक सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं एकतर स्टडी बर्डन कमी होईल, जेणेकरून प्रत्येक एक्झामसाठी एक वेगळी तयारी करणं, त्यासाठी एक वेगळा इकॉनॉमिक हे ठेवणं किंवा बर्डन विद्यार्थ्यांवरती, तर हे सगळं कमी होईल. त्यांचा एकतर यामध्ये टाइमही भरपूर जायचा, जेणेकरून विद्यार्थी पहिले FMGचं तयारी करायचा, नंतर मग MCIची तयारी करायचा, किंवा मग जे काही नीट PGची तयारी करायची विद्यार्थी. तर आता कसं आहे की तुम्ही FMGची तयारी करतानाच, म्हणजे फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशनची होती MCIची, तर त्याची तयारी करतानाच तुम्हाला ही PGची ही तयारी होऊन जाईल आणि नेक्स्ट मध्ये तुम्ही इलिजिबल झालात की तुम्हाला इथे सर्टिफिकेटही मिळेल आणि PGची सीटही त्यामधूनच मिळणार आहे. तर हा जो संभ्रम पालकांमध्ये आतापर्यंत होता, तो हा बऱ्यापैकी दूर होईल किंवा दूर झालेला आहे बऱ्याचशा पालकांचा. तर जेणेकरून आपले जे विद्यार्थी MCI नंतर इथे गव्हर्नमेंट जॉबही करू शकतात, प्रायव्हेट जॉबही करू शकतात, कारण की बऱ्याचशा पालकांना असं वाटतं की आपले विद्यार्थी बाहेर शिकल्यानंतर इथे गव्हर्नमेंट जॉबला इलिजिबल होतील की नाही होणार, तर ते नक्कीच गव्हर्नमेंट जॉबला इलिजिबल होतात. अगदी अर्थातच म्हणजे तुम्ही जरी रशियामधनं शिक्षण घेऊन आलात तरी देखील तुम्हाला भारतात येऊन वैद्यकीय शिक्षण घेता येतच पुढचं, पण त्याचबरोबर तुम्हाला प्रॅक्टिसही करण्याची संधी मिळू शकते. फक्त तुम्हाला MCIची ही जी परीक्षा असते ती तुम्हाला पास होणं आवश्यक असतं, त्यांचं रँकिंग मिळवणं आवश्यक असतं. अर्थातच ह्याविषयी अजून काही खरं तर पालकांना किंवा विद्यार्थ्यांना काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधा. त्याचबरोबर वेबिनारमध्ये देखील सहभागी व्हा. येत्या काही दिवसातच यांचे वेबिनार्स आहेत, तर नक्कीच या वेबिनारच्या माध्यमातून आणि सेमिनार्सच्या माध्यमातून तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता. सर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही दोघंही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थी आणि पालकांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू. आणि यानंतर हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास.